अंजनगाव सुरजी शहरातील राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून युवा शिवसेना शहर प्रमुख अक्षय गवळी यांनी सायंकाळी 6 वाजता पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना गवळी यांनी पक्षातील स्थानिक नेतृत्वावर तीव्र शब्दात टीका केली. ते म्हणाले की पक्षाने मला स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज भरण्यास सांगितले, मात्र नंतर माझ्याच वार्डातून माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्याचा अर्ज पुढे नेण्यात आला. हा प्रकार म्हणजे माझ्यासोबत झालेली उघड गद्दारी असून यामुळे मला पक्षात बळीचा बकरा बनवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. पक्षात निष्ठावान कार्यकर्त्यांची कदर राहिलेली नाही. मी ज्या वार्डातून उभा होतो त्याच वार्डातून दुसऱ्याचा अर्ज भरण्यात आला. हा माझ्यावर अन्याय आहे, असे गवळी म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाला स्थानिक गटनेते व आमदार जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सायंकाळी 6 वाजता औपचारिक राजीनामा पाठवून पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या घडामोडींमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेत मोठे खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. युवा आघाडीत प्रचंड अस्वस्थता असून येत्या काळात राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत. जय महाराष्ट्र. आपण सर्वजण आजच्या पत्रकार परिषद मी जी आयोजित केली होती त्याला पत्रकार लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे सर्वात प्रथम मी स्वागत करतो. विषय होता नगर परिषद निवडणुकीचा. आपलं नाव? मी अक्षय दीपकराव गवळी, युवासेना शहर प्रमुख, प्रभाग क्रमांक 12 मधून मी उभाटाकडून निवडणूक लढवली होती, परंतु अंजनगाव सुरजी, परंतु तिथे माझा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर मी शांत न बसता स्वीकृत नगरसेवक या पदासाठी तयारी दर्शवली होती. पक्षाकडे मी मागणी केली होती, पण पक्षाने मला सांगितलं की बा हे होऊ शकत नाही. मी शांत राहिलो, परंतु 13 तारखेला गटनेत्याचा फोन आला की उद्या तुला फॉर्म भरावं लागते. त्या अनुषंगाने मी डायरेक्ट बोललो की होत असेल तर मी भरतो बा, नाही तर मी अन्यथा फॉर्म माझा स्वीकृत सदस्याचा भरत नाही. गटनेते सुयोग भाऊ खाडे, उबाटा पक्षाचे गटनेते आहेत ते. परंतु फॉर्म भरला, फॉर्म स्टँड झाला, फॉर्म वैध झाला माझा. माझ्यासोबत राजाभाऊ टांग या गावातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचा सुद्धा फॉर्म स्टँड झाला. विनोद पाटील यांचा सुद्धा फॉर्म स्टँड झाला. पंकजभाऊ मोदी यांचा सुद्धा झाला. आमचे 4 फॉर्म असताना पक्षाच्याकडे मी विनवणी करत होतो की आता काय आहे बा, मला स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात यावे. माझ्या कामाच्या भरोशावर, माझ्याजवळ तर बाकीचं काही नाही, पण कामाच्या भरोशावर आज मी जे अंजनगाव सुरजीतल्या जनतेला सेवा देतो, मी असं म्हणत नाही काही सेवा देतो म्हणून उपकार करून आलो त्यांच्यावर, पण मी एक सामाजिक जे भान असते कार्यकर्त्याला जे लागते त्याच्यासाठी मी नेहमी अग्रेसर असतो. याच भावनेनं बा मला जर पद मिळालं तर माझ्यासारख्या एका शिवसैनिकाला आज पक्ष ग्रीप देऊन राहिला. ग्रीप देताना जे माझ्यासारखे बाकीचे सामाजिक कार्यकर्ते किंवा शिवसैनिक आहेत यांनाही कुठेतरी मनोबल यांचं वाढलं असतं किंवा कार्यकर्त्याचा पक्ष विचार करते. परंतु विचार तर झालाच नाही. उलटा एका महिन्याच्या अंदर पहिले जनतेतून पराभव झाला, नंतर पक्षाकडून पराभव झाला असं मला वाटून राहिलं आज. म्हणून माझी इच्छा होती, बरेच दिवसाचं 1 महिन्यापासून मी बोलतो, परंतु या विषयावर निवडणुकीच्या अनुषंगाने मी काही बोललो नाही. परंतु आज वेळ आलेली आहे. पक्षानं माझ्यावर अन्याय केला, मग सर्व सांगून सुद्धा जाणलं नाही पक्षानं, म्हणून आज पत्रकार परिषद बोलावली. ते 16 तारखेचा विषय काय झाला हे मला माहित नव्हतं. मी गावात नव्हतो. मी 10 वाजता गावामध्ये आलो. जे आता उपनगराची निवडणूक झाली यामध्ये राजकीय खेळीमागं कोण होतं? आमदार साहेब की जिल्हा लेवलवरची? काही सांगू शकत नाही. मी त्या विंग मध्ये नव्हतोच. आम्ही त्या तुमच्यावर अन्याय नेमका कसा झाला, का झाला? मला एक आशा होती की स्वीकृत नगरसेवक म्हणून मला घेण्यात येईल, ते विषय पक्षाने डावलला. आणि आपल्या माध्यमातून एक सांगतो की एक संदेश द्यायचा आहे मला तुमच्या माध्यमातून, जेणेकरून सामाजिक कार्यकर्ता ह्या आज माझ्यावर अनुभव आले मला. मी निवडणूक लढलो, पडलो, आज अनुभव आला की कार्यकर्त्यानं सर्वात प्रथम आपलं घर पाहिलं पाहिजे, आपले व्यवसाय पाहायला पाहिजे, त्याच्यानंतर पक्षासाठी काम केलं पाहिजे. नाही तर काय होऊन राहिलं, तो बिचारा 5ही वर्ष एक आशा म्हणून काम करत राहतो, आणि जेव्हा त्याचा तिकीटचा विषय येतो, निवडणुकीचा विषय येतो, तर त्याला डावलण्यात येते. तो कसा तरी त्याला तिकीट मिळाली तर जनता त्याला नाकारते. म्हणजे सरळ आरोप आहे की पैशाचा विषय होते. म्हणून माझं सामाजिक कार्यकर्त्यांना
चळवळीतल्या कार्यकर्त्यांना एकच आव्हान राहील का मी अनुभव घेऊन बसलो, कोणी सांगत नाही, मी आज सांगून राहिलो की तुम्ही सूचक व्हा. काही फायदा नाही आहे कोणत्या पक्षाचं काम करून अन्याय केला. हे आहे की 1.5 महिन्यापासून एक तर चप्पल घातली नव्हती. अंजनगाव सुरजीतले ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, इवन या जिल्ह्याचे खासदार बळवंतरावजी वानखडे यांनी सुद्धा मला 23 तारखेला फोन केला की असे कामं करू नको. जसा एक ठिया ग्रुप आहे, एक विचार मंच आहे, अंजनगाव विचार मंच, यामध्ये जवळपास 550-600 जणांचा एक महत्वाचा कार्यशील ग्रुप आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की हा तुझा निर्णय मागं घे, तुझ्यावर आघात झाला. भरपूर लोकांनी प्रतिक्रिया केल्या. या गावातली माजी पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, पत्रकार महोदय, डॉक्टर महोदय, सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वांनी आग्रह केला. परंतु एक मला आशा होती की जिथपर्यंत नावासमोर लागत नाही तिथपर्यंत मी करणार नाही. परंतु आज विषय असा झाला, पक्ष संघटनेनं तर मला जाणलं नाही आणि इवन माझ्या पायाले फोडं झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवू शकतो ते. चप्पल घालणार काय आता? मी आज चप्पल घालणार आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने. या सर्व अंजनगाव सुरजीतल्या जनतेचा मान ठेवून मी माझा जो निर्णय दिला होता तो मागे घेत आहे. कारण की मी जर समजा मला जर माझ्या पायाला काही झालं, आज मला फोडं झालेल्या, जखमा झालेल्या आहे, ह्या जर दुरुस्त झाला नाही तो वेगळा विचित्र प्रकार घडू शकतो. मी जर शाबूत राहिलो, मी जर व्यवस्थित राहिलो तर अजून चांगल्या प्रकारे मी समाजसेवा करू शकतो. यानंतर आज 6 वाजता पक्षाचा मी राजीनामा देत आहे, माझ्या पदाचा सुद्धा राजीनामा देत आहे. मी बळीचा बकरा ठरलो त्या प्रभागात. भाजप प्रणित गड आहे, भाजपचा तो प्रभाग क्रमांक 12 राम मंदिर हा गड आहे. माझ्यासारख्या तिथं शिवसैनिकानं तिकीट घेतली, तिकीट घेतल्यावर उभं राहिलो. जो मला साथ पाहिजे होता तो साथ तर काही मिळालाच नाही. एकाएकी झुंज मी तिथं दिली. तो अन्याय कसा झाला? तिकीट तर तुम्हीच मागितले ना. तिकीट मागितली, मला सांगण्यात आलं की बा असं असं, म्हणजे आता जे वातावरण बघून आलो त्याच प्रभागात मग स्वीकृत नगरसेवक पद दिलं ना. पक्षानं जे तिकीट दिली ते न्यायपूर्वक होती की अन्यायपूर्वक होती? आता पक्ष संघटनेसाठी मी कायम करून राहिलो तर न्याय दिला नव्हता का तुम्हाला? नाही, पक्षाने न्याय दिला. मी अन्याय झाला असं म्हणणार नाही, कारण की मला तिकीट दिली. पण तिकीट दिल्यावर सुद्धा, पडल्यावर सुद्धा बाकी ठिकाणी स्वीकृत नगरसेवक जिल्ह्यात जर पाहता तर त्यांनी त्याला सामावून घेतलं. वाढवताना सक्रिय कार्यकर्ता हा महत्वाचा असतो. आम्ही 12 महिने सर्व लोक पाहतातच अंजनगाव सुरजीतले की काम काय करतो आम्ही, पक्षासाठी म्हणा की जनतेसाठी म्हणा. मग जनतेच्या मनातला आज 1 महिन्याच्या अगोदर मी जेव्हा एका अंजनगाव विचार मंचावर मेसेज टाकला होता का जिथपर्यंत नावासमोर नगरसेवक हे पाठी लागणार नाही तिथपर्यंत मी चप्पल घालणार नाही, तेव्हापासून 1.5 महिन्यापासून मी आज चप्पल घालून नाही राहिलो, अनवाणी पायाने मी फिरून राहिलो. कार्यकर्त्याचं दुःख काय हे पक्ष जर समजू शकत नाही. पक्षाचे नेते येतात, मोठे मोठे गोष्टी करतात, भाषणात मोठं मोठं सांगतात की शिवसेना अशी आहे, शिवसेना अशी आहे, शिवसेना रस्त्यावरचे फाटके मोठे गेले. मग आज कुठं गेले पक्ष, आज कुठे गेले नेते? माझा सवाल आहे त्यांना की आज तुम्ही जर एक सामान्य कार्यकर्त्याला ग्रीप देऊ शकत नाही, एक तर पक्षात, पक्ष संघटनेत कार्यकर्ते वाढायला पाहिजे, तर इथं पक्ष कार्यकर्ते कमी होऊन राहिले, दुसऱ्या पक्षात चालले. आम्ही कसं तरी इथं निभून राहिलो. राजूभाऊ अकोटकर सारखा माणूस आज विंगच्या बाहेर फेकल्या गेला निवडणूक झाल्याबरोबर. तेही पडले, मी पडलो. मग दोन्ही शहर प्रमुख जर पडले तर विश्वासात त्यांना घ्यायला लागल ना, कुठं ना कुठं त्यांचाही विचार लागल काय करावं म्हणून. बा एका इकडे झेंडे लावणं, नारे लावणं, सतरंजी टाकासाठी काय पदाधिकारी पाहिजे, कार्यकर्ता पाहिजे. आणि जेव्हा लाभाचं पद द्यायचं काम येते दुसऱ्याला उभं करतात पक्ष. त्यावरच आरोप करणार आहे. नेमकं कोण? स्थानिक इथे तर आमदार आहे, विद्यमान आमदार महोदय इथे आहे अंजनगाव सुरजीमध्ये. नेमकं काय केलं त्यांनी? नाही, मला सांगण्यात आलं की तू शेवटच्या दिवशी 16 तारखेला की बा तू जिल्हा प्रमुखांसोबत कॉन्टॅक्ट कर. होल अँड सोल तर आमदार साहेबाचा इच्छा आहे. तुमचा काय म्हणजे संशय कसं काय? माझा विषय असाच आहे, एकच म्हणणं आहे की एका इकडे पक्षाची जे वाटचाल असते, मी बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता आहो. 80% समाजकारण, 20% राजकारण. निवडणुकी झाली, मी विषय सोडला होता. परंतु एक आशा असते मग कार्यकर्त्याला की बा आता नाही, आता पराभव जरी झाला जनतेच्या याच्यात आपल्याला बा स्वीकृत म्हणून घेतील. पण त्याच्यातही मला नकारार्थी सोच म्हणजे नकार देण्यात आला. परंतु 13 तारखेला रात्री 11 वाजता मला फोन आला. नेमकी काय प्रक्रिया झाली निवडणुकीची? काय कशी प्रक्रिया झाली? म्हणजे तुम्हाला कोणा सपोर्टिंग दिला? सपोर्टिंग झालाच नाही ना मला. आणि त्या सभागृहामध्ये काय झालं नेमकं? ते तर मी सभागृहात नव्हतो. मी सभागृहात नसल्यामुळे मला त्याची माहिती नाही काय झालं. शेवटच्या टाइमात असा विषय आला की अक्षय गवळी फायनल झालेला आहे, परंतु पाणी कुठं मुरलं मी याचा शोध घेऊन राहिलो. वेळेवर नाकारल्या गेलं. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.